नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात आशा भोसले यांच्या निधनाच्या तीन महत्त्वाच्या बातम्यांनी. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन. तर वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ब्रीच कँडी रुग्णालयातनं लोअर परळमधल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आणण्यात आलंय. तर उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. आशा भोसलेंचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा आणि हृदयाला स्पर्श करणारा होता. त्यांची गाणी लोकांच्या जीवनात घुमत राहतील. पंतप्रधान मोदींची एक्सवर पोस्ट. मंगेशकर कुटुंबातील हा दुसरा तारा हरपला. वयाच्या 5व्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत आशा भोसलेंनी संगीताची सेवा केली. मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आशा भोसलेंच्या निधनावर शोक व्यक्त. आशाताईंच्या जाण्यानं जागतिक संगीत सृष्टीची ही मोठी हानी झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सुद्धा ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण. तर आशा भोसले यांच्या दुःखद निधनानं चंदेरी दुनियाच्या सफारीचा आनंद देणारा हा दैवी आवाज शांत झाला असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली. आदरणीय आशाताई भोसले यांचं निधन झालेलं आहे. माझ्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्या खरोखरच एक संगीत क्षेत्राची खूपच हानी झालेली आहे. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. आशा भोसलेंची गाणी अमर राहतील. उद्धव ठाकरेंकडून सुद्धा आदरांजली. आशाताई दी लास्ट एम्परर असं म्हणत आशा भोसले यांना राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली. लतादी आणि आशाताई म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्दो द विंची आणि मायकल अँजेलो आहात. दोघींनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसॉन्स युगाला आकार दिलाय. रेनेसॉन्स युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातनं गेलाय असं म्हणत ट्विटद्वारे राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली. तर आशाताईंची उणीव शब्दात व्यक्त करता येणार नाही असं म्हणत सचिन तेंडुलकरनं सुद्धा व्यक्त केल्या भावना. आमचं आयुष्य उबदारपणे, सौंदर्य आणि अविस्मरणीय संगीतानं भरून टाकल्याबद्दल मानले त्यांनी आशाताईंचे आभार. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखात बुडालाय. एका युगाचा आज अंत झालाय. आशाताई भोसले यांच्या निधनानंतर आशिष शेलार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण. आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र अखंडपणे दुःखात बुडलाय. एका युगाचा अंत झालाय. आपल्या आशाताई आपल्यातनं निघून गेल्या आहेत. आशाताईंनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहे. विश्वात भारताचं नाव प्रसिद्ध केलेल्या गायिकेला आपण मुकलो. मंगेशकर कुटुंबियांनी त्यांच्या दुःखामध्ये आपण त्यांना सावरण्याची शक्ती देऊ. नितीन गडकरींकडून सुद्धा आशा भोसलेंना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या मृत्यूने आपण संगीत क्षेत्रातल्या अशा गायिकेला मुकलो आहे की जिने आपल्या देशाचं नाव खरं म्हणजे विश्वात प्रसिद्ध केलं. आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. सुनेत्रा पवारांकडून बारामती निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ. अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. कन्हेरीतील हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवला. आपल्या सर्वांची सेवा करता करता दादा अचानक गेले. तो वारसाच आपल्याला आता पुढे न्यायचा आहे. कोणत्याही विचारधारेपेक्षा जनसेवा ही मोठी विचारधारा आहे आणि ती दादांची विचारधारा आहे. कन्हेरीतील सभेत जय पवार यांना अश्रुअनावर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत जय पवारांकडून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना जय पवार भाऊक. सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे सुद्धा भाऊक. तर अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या भावना. राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही. पण मला खात्री आहे काकी ते स्वप्न तुमच्या माध्यमातून हे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. आदिती तटकरे यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवारांना फक्त एक पायरी ओलांडायची असं म्हणत भुजबळांचं वक्तव्य. प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे. मला सुद्धा वाटतं 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील. फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे. अशी परिस्थिती कधीतरी येऊ सुद्धा शकते. बारामतीकर मतदान करून सुनेत्रा वहिनींना विक्रमी मतांनी निवडून आणतील. बारामती पोटनिवडणुकीवर संजय बनसोडेंची प्रतिक्रिया. तर अजितदादांनी जिवंतपणे बारामतीला स्वर्ग बनवलं. संजय बनसोडे यांचं हे वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपुरातील सभेत पक्षात इनकमिंग भगीरथ भालके आणि तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत यांनी हाती घेतला धनुष्यबाण.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये कोल्ड वॉरची चर्चा. शिवसेनेच्या आढावा बैठकीत शेजारी बसूनही दोघांनी बोलणं टाळलं. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच. गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण. मराठा आंदोलनामध्ये आंदोलकांवर आतापर्यंत 2 टप्प्यात गुन्हे दाखल. पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 आणि दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनात 64 गुन्हे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही. मनोज जरांगे यांचा इशारा. तर सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू. सरकार गुन्हे कसे मागे घेत नाही ते बघतोच. मनोज जरांगे ही आक्रमक. सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार नक्की मागे घेईल आणि नाही घेतलं तर मी आहे ना, मी सगळे गुन्हे मागे होईपर्यंत मी शांत बसणारच नाही. तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करू.